आपण सुरुवात करतोय वेगवान घडामोडींना। मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाविषयी जाहिरातबाजी केली जाते। सरकारकडून एक प्रकारे मराठा समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला जातोय, तर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आणखी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे। या जाहिरातीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन देण्यात आलंय। विशेष म्हणजे संविधानाच्या चौकटीत तसंच न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारं आरक्षण देण्याकरता सरकार बांधील असल्याचं जाहिरातीत म्हटलं गेलंय। मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाकरता दिलेली मुदत संपत असताना सरकारनं एकापाठोपाठ एक जाहिरातींचा धडाका लावलाय। त्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय। सत्ताधारी भाजपला आबा पाटील यांनी घरचा आहेर दिलाय। तुम्ही दुसरीकडे ईडब्ल्यूची जाहिरात देताय, हे कदापि मराठा समाज सहन करणार नाही। सरकारनं तत्काळ ही जाहिरात मागे घ्यावी आणि मराठा आरक्षणावरती सरकारनं आपली भूमिका मांडावी। अन्यथा आज शांततेत आंदोलन चालू आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरून तुम्हाला निषेध केल्याशिवाय राहणार नाही। आरक्षणाचा मुद्दा पेटल्यामुळे विरोधकही आक्रमक झालेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आरक्षणाकरता विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे। माझं म्हणणं आहे की जर समाजामध्ये अशी अस्वस्थता असेल तर महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने याची नोंद घेतली पाहिजे। त्यांचेच मंत्र्यांना जर अडवणूक होत असेल तर ह्याच्यात अस्वस्थता प्रचंड आहे। तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे आणि याच्यातून चर्चा केली पाहिजे। चर्चा तर केली पाहिजे, हे लोक तर चर्चेला पण बसायला तयार नाही। मराठा आरक्षणाच्या जाहिरातीवरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला। सरकारला आरक्षण द्यायचं की नाही हे स्वतः मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे अजितदादा पवार यांनी समोर येऊन सांगायला। मराठा आरक्षणाच्या जाहिरातीवरून राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। आरक्षणाच्या संदर्भामध्ये जाहिरात जी दिली गेलेली आहे ती जाहिरात सरकार काय करते, सरकार समाजामध्ये मग तो ओबीसी समाज असेल, म्हणजे ओबीसी समाजामधला धनगर समाज असेल किंवा एससी समाज असेल किंवा मराठा समाज असेल, या प्रत्येक समाजासाठी सरकार काय करतंय हे दाखवण्याचा फक्त प्रयत्न होता। मराठा आरक्षणावरून आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। भाजपनं तत्कालीन मविया सरकारवर आरोप केलाय। ज्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीच्या काळात असलेलं आरक्षण रद्द झालं, जे आमच्या देवेंद्रजींनी कोर्टामध्ये पण टिकून दाखवलेलं। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। आता जाहिरातीच्या माध्यमातून सरकार मराठा समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न करतंय, पण त्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यात जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरू लागलेली आहे। बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याकरता विरोधकांनी मागणी लावून धरलेली आहे। त्यामुळे एकदा होऊन द्या जातनिहाय जनगणना, असं अजित पवारांनी म्हटलंय। त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जातनिहाय जनगणना करायला सरकारनं कधी नकार दिला नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। नितीश कुमारांनी जात वाईज जनगणना केली। माझंही म्हणणं एकदा जात वाईज जनगणना होऊच द्या। नक्की महाराष्ट्रात किती मागासवर्गीय आहेत, किती आदिवासी आहेत, किती ओबीसी मध्ये आहेत, किती भटक्यांच्या मध्ये आहेत, किती अल्पसंख्याकांमध्ये आहेत, किती ओपन मध्ये आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे। ओबीसीची जी काही जनगणनेची मागणी आहे या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे ही मी मागच्या काळातच स्पष्ट केलेली आहे आणि सरकारने कधी याला नकार दिलेला नाहीये। त्याच्या पद्धतीचाच मूळ प्रश्न आहे, कारण ज्या प्रकारे आता बिहारमध्ये अडचणी तयार झाल्या आहेत तशा प्रकारच्या अडचणी आपल्या इथे तयार होणार नाही, अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल। मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली आहे। सरकारनं 2 दिवसांमध्ये निर्णय घेतला नाही तर लॉंग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आलाय। मराठा समाजात मतभेद असू शकतात पण मनभेद नाहीत, असं मराठा क्रांती मोर्चानं स्पष्ट केलंय।
आम्हाला हिंदू मराठा उल्लेख असलेल्या मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे ही आम्ही याही अगोदर सांगितलेलं आहे आणि ते मराठा नाव पुसता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे। येत्या 26 तारखेपर्यंत आम्ही वाट बघतोय। त्यानंतर सरकारला सांगू इच्छितो महाराष्ट्रामधून जे लॉंग मार्च निघेल मुंबईच्या दिशेने ते सरकारला झेपणार नाही। पवार कुटुंबातला अबोला रविवारी पुन्हा एकदा दिसून आला। त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी डायलॉग इज मस्ट असं वक्तव्य केलंय। शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर होते, मात्र दोघांनी एकमेकांशी संवाद साधला नाही। त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याला महत्त्व आहे। डायलॉग इज अ मस्ट ना, लोकांनी बोललंच पाहिजे ना एकामेकाशी। ही दडपशाही नाही, आमच्याकडून तरी लोकशाहीच आहे। डायलॉग इज मस्ट असं म्हणत सुप्रिया सुळेंनी संवादावर भर दिलाय। त्याचं कारणही तसंच होतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार काका पुतण्यात दुसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी दोघांनी भाषणात एकमेकांची नावं घेतली, पण एकमेकांसोबत संवाद करणं मात्र टाळलं होतं। त्यामुळे कुटुंबातला अबोला अधोरेखित झाला। तर दुसरीकडे स्टेजवर आधी ठरल्याप्रमाणे पवार आणि अजित पवारांमध्ये फक्त प्रतिभा पवारांची खुर्ची लावली होती, पण अजित पवारांनी स्वतःची खुर्ची आई आशाताईला देऊन स्वतः सोफ्यावर बसले। तर सुप्रिया सुळेंनी खाली बसलेल्या रोहित पवारांच्या वडिलांना सन्मानानं स्टेजवर आणून बसवलं। एवढं सगळं घडूनही संवाद काही घडलाच नाही। परिणामी राजकीय चर्चांना उधाण आलं। आमची लढाई ही आमच्या नैतिकतेची आहे। ज्या पद्धतीने आईस वापरला जातो, ज्या पद्धतीने आज पॉलिसीज होत आहेत, जे निर्णय केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार घेत आहे, ह्याच्या विरोधात आम्ही आहोत। जालन्यामध्ये जी घटना झाली अर्थातच आम्ही त्याच्या विरोधात आहोत। त्याच्यामुळे ही लढाई वैचारिक आहे, ही पर्सनल नाही आहे आणि यालाच तर लोकशाही म्हणतात ना। लोकशाहीमध्ये डायलॉग असलाच पाहिजे। सुप्रिया सुळेंनी बाजू सावरून घेताना वैचारिक बैठक आणि विचारांची लढाई असे शब्द वापरले, पण त्यामुळे नात्यातला अबोला काही लपून राहिला नाही। एकंदरीत राजकीय दृष्ट्या बारामतीचं पवार कुटुंब दुभंगलंय हे खरं आहे, मात्र कौटुंबिक पातळीवर पवार कुटुंबानं नातं जपलं असलं तरी नातं जपताना शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला अबोला बरंच काही सांगून गेला, हेही तितकंच खरं। मुंबईत उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। दोन्ही गटांकडून त्यांच्या दसरा मेळाव्याचा टीजर रिलीज करण्यात आलाय। नुकतंच ठाकरे गटानं आपल्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं एक गाणं लॉन्च केलं। त्यात बाळासाहेब ठाकरेंनी आमदार बंडखोरी बाबत केलेल्या भाषणाचा समावेश करण्यात आला। ठाकरे गटानं दैवत आपलं ठाकरे या नावानं दसरा मेळाव्याकरता नवीन गाणं लॉन्च केलंय। साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही, आपल्याला लढायांचा कुणामध्ये जोर नाही, आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही, तुझ्या मनामध्ये आहे आपलाच ठाकरे, आपण खरी खुरी बाळासाहेबांची लेकरे, पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आणबाण शान ठाकरे, पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे। समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा। कुणी आला गेला तरी श्रद्धा आपली ढळत नाही, सच्चेपणा आपला हा कुठे विकत मिळत नाही, गद्दारी करून आपण शेपूट घालून पळत नाही, हे दिलेले तुकडे झाले आपण कधी गिळत नाही, आवाज आपलाच खतरनाक आहे, आपण खरी खुरी बाळासाहेबांची लेकरे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून उदय सामंतांनी एक मोठं विधान केलंय। किरण सामंतांनी अजून उमेदवारी संदर्भात अद्याप निर्णयच घेतलेला नाहीये, पण आम्ही सगळेजण तयार आहोत। जनतेतून मागणी होत असेल तर किरण सामंत हमखास निवडून येतील। किरण सामंतांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील लोक सुद्धा पक्ष विसरून किरण सामंतांच्या मागे उभं राहतील असं मंत्री उदय सामंत म्हणाले। तसंच रत्नागिरी नव्हे तर सिंधुदुर्गात किरण सामंत यांच्यासाठी पोषक वातावरण असल्याचंही मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय।
आपल्याच तालुक्यामध्ये नाही, आपल्याच जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण सिंधुदुर्गामध्ये देखील त्यांचं वातावरण आहे. मध्ये मी सिंधुदुर्गाच्या दौऱ्यामध्ये होतो. सिंधुदुर्गाच्या लोकांनी मला सांगितलं की यांच्याऐवजी दुसरा जर उमेदवार दिला तर विजयाची शक्यता तुम्ही बाळगू नका असे सांगणारे आपल्या पक्षातले नव्हते. आपल्या पक्षातल्या लोकांनी आपल्या नेत्याला तिकीट मागणं हे मी समजू शकतो, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ज्यावेळी भैयांची उमेदवारी जाहीर होईल आम्ही सगळे पक्षभेद बाजूला ठेवून हजारो लोक भैयांच्या मागे उभं राहू. शरद पवार गटाच्या ट्विटला भाजपकडून चोख उत्तर देण्यात आलंय. फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया शरद पवार यांनीच रोवला असून शरद पवार अजूनही 3.5 जिल्ह्यांचेच नेते असल्याचा उल्लेख ट्विटद्वारे भाजपनं केलाय. फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो शरद पवार यांनीच. अनेकांची घरं फोडली. काका पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता काही विसरलेली नाहीये. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळे फोडाफोडीचे राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल तुम्ही न बोललेलंच बरं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊन तुम्ही कायम त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्या. ज्या काँग्रेसच्या हाताला धरून तुम्ही राजकारणात आलात त्याच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली हा इतिहास आहे. विदेशी वंशाच्या मुद्द्यांवर सोनिया गांधी यांना विरोध करून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि पुन्हा सत्ता मिळवण्याकरता दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या समोर गुडघे टेकून मुजरा केला अशा स्वरूपाचं ट्विट करण्यात आलेलं आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील या ड्रग्ज प्रकरणामध्ये रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत, माहिती समोर येते. तसंच या ड्रग्ज माफियांचं पोलिसांशी असलेलं साटलोटं सुद्धा उघड झालंय. गेल्या अनेक महिन्यांपासून उपचाराच्या नावाखाली तो ससून रुग्णालयातून ड्रग्जचं नेटवर्क चालवत होता. एकीकडे ललित पाटीलच्या ड्रग्ज नेटवर्कची पोलखोल झाली आहे आणि दुसरीकडे त्याच्या राजकीय संबंधांवरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. ललित पाटीलच्या राजकीय कनेक्शनवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलेला आहे. ड्रग्ज प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळेंनीही थेट देवेंद्र फडणवीस यांना सवाल केलाय. एवढीच एक आई म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक नागरिक म्हणून मी न्याय या राज्याच्या गृहमंत्र्याकडे मागते. त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की गृहमंत्र्यांनी एक आईला, एका लोकप्रतिनिधीला, एक महिलेला आणि एक नागरिकाला उत्तर द्यावं की ड्रग्ज बद्दल या राज्याच्या गृहमंत्र्याचं काय मत आहे. पबमध्ये जात किंवा ना कुठले ड्रग्ज घेत, त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीच्या ड्रग्ज घेणाऱ्यांच्या विषयी पण घृणा आहे आणि त्या ठिकाणी ड्रग्ज निर्माण आणि विक्री करणाऱ्यांच्या विषयी पण घृणा आहे आणि त्याच्यामुळे ड्रग्ज कोण कोण घेतात त्यांचाही ते बंदोबस्त करतील. ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर त्याचे एक एक कारनामेही समोर येऊ लागलेले आहेत. ललित पाटील जिन्यावरून घसरून पडला होता. ललित पाटीलने जिन्यावरून घसरल्याचं नाटक केल्याचं स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसतंय. पुन्हा एकदा पहा ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कसा ड्रामा. 3 वर्षांपूर्वी ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी ललितला चाकणमधून अटक केली होती. त्यावेळी त्याला हिंजवडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असता त्यानं हे नाटक केलं. जिन्यावरून पडल्याचं नाटक करून ललितनं त्यावेळी 14 दिवसांऐवजी केवळ 5 दिवसांचंच पोलीस कोठडीत काढले आणि उरलेले 9 दिवस तो ससूनमध्ये उपचाराच्या नावाखाली भरती झाला. इथे एक छोटासा ब्रेक. पहा फक्त महाराष्ट्राची खबरबात न्यूज 18 लोकमतवर. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मास्तरांपुढे बोलणं आता इतकं सोपं राहिलेलं नाही. आपल्याला लोकांसमोर, राजकारणी पुढाऱ्यांसमोर बोलण्याची सवय असते. आपली भाषणं पुढाऱ्यांसमोर होतात, पब्लिक समोर होतात. या शब्दात केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जळगावातील एका कार्यक्रमात चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली. चांगली कामगिरी करणारे शिक्षक आता दुर्मिळ झालेले आहेत. दुर्बीण लावून ते शोधावे लागतात असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. ते मला म्हणजे तुम्हाला उभं राहिल्यावर काय कशावर बोलताय तर असं नाहीये. मास्तरांपुढे बोलणं सोपं नाही राहिलं. आपले भाषण पुढाऱ्यापुढे होतात, पब्लिक पुढे होतात. पण ज्या क्षेत्रात ही मंडळी काम करते ते शिक्षकाच्या पलीकडे जाऊन एखादं काम तुम्ही चांगलं करत असाल त्याच्यासाठी तुम्हाला इथं बोलवलं असेल. आणि आजकाल
अशी माणसं दुर्बिणीला शोधून सुटत नाही. या सगळ्या सविस्तर घडामोडींसह बुलेटिनमध्ये महाराष्ट्राची खबर बातमी इथेच थांबतोय. ताज्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.